तूर पिकामध्ये सध्या फुलाची अवस्था त्या ठिकाणी चालू आहे। काही ठिकाणी फुलाची अवस्था 50% वर आणि शेंगाची अवस्था 50% वर या ठिकाणी आलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या घडीमध्ये आपल्याला जर तूर पिकाचं चांगल्या पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी जर केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी जे तूर पीक आहे, तर ते आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी चांगलं देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आता आपण बघत आहे की आता एक 8 दिवसापासून जे की ढगाळ वातावरण त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे। आणि मित्रांनो, तूर पिकाला हे ढगाळ वातावरण त्यामध्ये खूप घातक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतं दरवर्षीच। आणि यावर्षीसुद्धा तूर पिकामध्ये जे ढगाळ वातावरण आहे, तर ते घातक या ठिकाणी ठरू शकतं। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आपल्या पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे, ठिकाणी वाचू शकेल आणि त्यामध्ये शेंगामध्ये चांगल्या पद्धतीने रूपांतर त्या ठिकाणी करू शकेल। यासाठी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी काही उपाययोजना करायच्या आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला आता व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे तूर पिकामध्ये ज्या दिवशी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात दिसेल, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सकाळी पहाटे 5 वाजता आपल्याला शेतामध्ये जे धुपण आहे, तर आपल्याला ते ठिकाणी धुपण त्या ठिकाणी करायचं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला तूर पिकामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात काही दिवस जास्त दिवस जर चाललं, तर त्या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। बुरशीनाशक त्या ठिकाणी टाळायचं नाही। बुरशीनाशकाची जर आपण त्या ठिकाणी फवारणी जर केली, तर त्या ठिकाणी जी फुलगळ आहे, तर ती होणार नाही मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला तूर पिकामध्ये एक बुरशीनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे। मग त्यामध्ये प्रोपिकोनेझॉल, टिपिकोनेझॉल, सल्फर, हेक्झिकोनेझॉल असे जे बुरशीनाशक आहे किंवा साप पावडर, तर मित्रांनो, कोणतंही आपण बुरशीनाशक घ्या, त्यामध्ये हलकं घ्या किंवा चांगलं भारीतलं भारी जरी घेतलं, तरी त्या ठिकाणी आपल्याला फायदाच होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर जे की ढगाळ वातावरण जर सतत चालू राहिलं, तर आपल्याला 8 दिवसाला एक फवारणी त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। जोपर्यंत आपलं जे तूर पीक आहे, तर ते फुलातून शेंगामध्ये जात नाही, तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मेहनत घ्यायची आहे। कारण मित्रांनो, आता शेवटचा टप्पा आहे। हा शेवटचा टप्पा जर आपण सांभाळला, तर त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला तूर पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्यास मदत मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा जो वेळ आहे, तर हा वेळ आपल्याला त्यामध्ये सांभाळायचा आहे। त्यामुळेच मित्रांनो, तूर पिकामध्ये आपण धुपण करा, त्याचबरोबर बुरशीनाशकाची त्या ठिकाणी फवारणी घ्या 8-8 दिवसाला। आणि मित्रांनो, बुरशीनाशकाची फवारणी जर घेतली, तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा तर होणारच आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आता फुलाची अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये अळीचा अटॅक आपल्याला त्या ठिकाणी जास्त बघायला मिळत आहे। त्यामुळे आपल्याला जे फुलं खाणारी अळी आहे, त्यामध्ये आपल्याला शेंग पोखरणारी अळी आहे, तर या अळीला सुद्धा नियंत्रण त्या ठिकाणी करायचं आहे। त्यामुळे मित्रांनो, आपण पहिल्याने इमामेक्टिव बेंझोएट जर वापरला असेल, तर त्यामध्ये आपल्याला जे कोराजेन आहे, कोलंट्रोनिल प्रोल हा घटक असलेलं जे कोराजेन आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा असू द्या, आपल्याला त्या ठिकाणी ॲम्प्लिगोसुद्धा आपण अळीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता। तर मित्रांनो, ॲम्प्लिगो जर घेतलं, तर 10 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घ्या, किंवा आपण कोराजेन जर घेतलं, तर आपण 6 ते 7 ml प्रति 15 लिटर पंपासाठी त्या ठिकाणी घ्या। आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला अळीचं नियंत्रण करायचं आहे। आणि मित्रांनो, ढगाळ वातावरणामध्ये जी तूर पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होण्यासाठी मित्रांनो, आपल्याला खर्च करण्याची इच्छा असेल किंवा आपण करू शकत असाल, तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला एक जे टॉनिक आहे, तर टॉनिकमध्ये टाटा बहार टॉनिक आपण त्या ठिकाणी घेऊ शकता, किंवा बायोविटा एक्स जे टॉनिक आहे, तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता। तर ते 30 ते 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, आपण या ठिकाणी आता जर एखादी फवारणी जर घेत असाल, तर यामध्ये निश्चितच आपल्याला फुलाची जे रूपांतर आहे, तर ते शेंगामध्ये होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 05234 जे विद्राव्य खत आहे, तर ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे, जेणेकरून फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होण्यास मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तूर पिकाचं नियोजन करू शकता आणि फवारणीसुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने घेऊ शकता। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।